पण पाहत होतो किंवा वेट किती, खूप सारे प्रश्न असतात ना. वजन किती, काय प्रॉब्लेम, काय आहे. लाईनच नाही आहे. लाईन आल्याच नाही आहे. कशी रात्र गेली आमची आम्हाला माहीत. कसं आहे ॲक्च्युली. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर राधिका पण आहे सोबत. तर मेन म्हणजे आज आपण बाहेर आलेलो इकडं. कुठं? सोनोग्राफी. हां. तर मागच्या वेळेस इथंच आलो होतो आम्ही. डॉक्टर दिलीप अशोकराव इंगोले सर यांच्याकडं. मेन म्हणजे तेव्हा पण सोनोग्राफी केली होती आणि तेव्हा वेगळी होती. तेव्हा 7व्या महिन्याची होती, आता 9व्या महिन्याची सोनोग्राफी आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, आता काल तारीख सांगितलीच तसं, पण तरी जे आहे की राधिकाचं म्हणणं होतं की आपण लवकरच करू. त्याच्यामुळे थोडंसं लवकर आलेलं आहे. मग तसं आणखी थांबायचं होतं. 4-5 दिवसानंतर सांगितलेली होती. 4-5 दिवस वेळ होता, पण म्हटलं त्रास होत आहे तर आपण लवकरच करू. थोडंसं त्रास वगैरे वाटत होता, पण एवढं काही नव्हतं. असं ते केलेलं चांगलं राहते. त्याच्यासमोरच इकडं आलेलं आता सोनोग्राफी वगैरे करायची आहे. नाव वगैरे दिलेलं आहे, नोंदणी केलेली आहे. पाऊस पण आणि वातावरण तर असं आहे की जेव्हा घरी निघालो तेव्हा इथं नाही म्हणत होत जायचं. खूप पाऊस आहे, तुम्ही जाऊ नका, पण मधातच पाऊस लागेल. झालं असं की पाऊस वगैरे इथं बरोबर पोचलो आम्ही आणि नेमकेच पावसाला सुरुवात झाली. बघा असं वातावरण आहे. पाऊस पण चालू झालेला बारीक. नंबर येईल. मेन म्हणजे आता वेळ आहे तरी जवळपास 15-20 मिनिट लागणार आहे. 2 नंबर आहेत तसे आणि कंटिन्यू आज चालू आहे. मागच्या वेळेस आपण लवकर आलो होतो, त्याच्यामुळे लवकर लागला होता. पण आपण उशिरा आलो, त्याच्यामुळे खूप उशीर होत आहे. आणि नंबरही जास्त वाटते. ते टाईम सकाळच्या टायमाला कसं पहिले होऊन जातात आणि दुपारी आलं की जे नंबर असतात कमी असतात दुपारच्या टायमाला, जेवायच्या टायमाला. आणि आता आपण थोडंसं उशीर आलं 3-4 वाजता, त्याच्यामुळे आता सर्वजणचा वेळ एकच आहे ना. मागच्या वेळेस वेळ होता असं आहे. तरी लागून जाईल लवकर, हे आहे तरी लागून जाईल लवकरच नंबर. थांबायचं आपल्याला थोडंसं. चला वेट वगैरे करायचं आहे, हो ना. पण आता मेन म्हणजे काय सांगतात काही नाही. काय वाटतं टेन्शन हो भीतीच राहते, पण काय सांगते मला ते धास्ती भीती तसं काही नाही आहे, कारण नॉर्मल असं वाटत आहे. पण कसं आहे, जेव्हा जरी काही गोष्टींनी उशिरा सांगतात तर तुम्ही नंतर केलं तर चालतेच. मग कसं आधीच आपण सावधान राहिलं चांगलं, म्हणजे आपल्याला लवकर समजून जाते काय म्हणजे कसं आहे काय नाही. वजन वगैरे सर समजत. तर मित्रांनो बघा, इकडं जे आहे सध्याच सोनोग्राफी वगैरे झालेली आहे. आणि नेमके जे आपण पाहत होतो किंवा वेट किती, खूप सारे प्रश्न असतात ना. वजन किती, काय प्रॉब्लेम, काय आहे, तर तेच चालू होतं नेमके इकडं. आता रिपोर्ट वगैरे येतील तसे, पण थोडंसं रिपोर्ट पण वेळ लागणार आहे, थोडासा 1 तास लागणार आहे. त्याचं तरी म्हणणं चालू होतं की आहे सध्या व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं व्यवस्थित वाटलं आहे. आणि काय म्हणणार, तुमचं पण इथे प्रश्न खूप मोठे मनात नाही. हो येतेच ना, शेवटी प्रश्न तोच आहे की प्रत्येकाचं असतेच किंवा काय सांगतात काय नाही, तेच प्रश्न नेहमी चालू होता. आणि 9व्या महिन्याची सोनोग्राफी झालेली आहे. सध्या तरी नॉर्मल आहे व्यवस्थित. आणि वजन तुम्हाला माहीतच पण आहे. थोड्या वेळात आता ते रिपोर्ट आल्याच्यानंतर चेक करू आपण. घरी गेल्याच्यानंतर समजणार आहे पद्धतशीरपणे. सध्या फक्त हे चालू आहे किंवा काळजीत होती, मनातली जी भीती होती सध्या मोकळी आहे. त्यामुळे काम घ्यायचं काम नाही आहे सध्या. कसं आहे, प्रत्येक बाहेरून प्रत्येकजण म्हणतात की तो व्हिडिओ डायरेक्ट शेअर करतो प्रत्येक गोष्ट. पण नॉमिनली जी भीती असते प्रत्येकाला वाटते ना, सोनोग्राफी रिपोर्ट काय आले काय नाही. तेच होतं महत्त्वाचं. तेच पाहायला भेटणार आता. तरी अर्धा-1 घंटा वेळ लागणार आहे. त्यानंतर 1 तासामध्ये समजणार आहे नेमके काय आहे काय नाही. तर पाहिल्याशिवाय काही समजत नाही. तसं जे आहे मेन राहिलंच होतं. इच्छा झाली शेवटी, कारण माहीत आहे का ते आधी करायला पाहिजे होतं. पण सोनोग्राफी केल्याच्या नंतर वजन चेक केलं, माझं वजन कमी झालं. कमी झालं.
मग वाढेल ना. हो. तर जवळपास किती व्हायला पाहिजे होतं? 51. हां, 52च्या वर पाहिजे होतं समथिंग, कारण ते सरासरीनुसार. पण तरी सध्या 50च्या वर आहे. असं कमी नाही म्हणतात, पण थोडंसं जरी इच्छा होती की हां 50च्या वर. हां, त्यामुळेच थोडंसं कमी वाटलं असं थोडंसं म्हणणं आहे. हो, ते पण आहे म्हणा. पण वजन हाईटचा आता प्रश्न नाही आहे, आता बाळाचा प्रश्न आहे. हाईटचा वजनाचा विषय वेगळा, त्याच्या हिशोबानं कमी आहेच थोडंसं. बाळाच्या हिशोबाने जे आहे ते पण कमीच आहे थोडंसं. थोडंसं हो, पण असते ते ठीक आहे. आता बाळाचं वजन पण समजणार आहे आपल्याला नेमके किती आहे काय नाही. तर महिन्यात थोडंसं गर्दी वगैरे कमी आहे, शांतता आहे थोडीशी हॉस्पिटलमध्ये. कारण थोडंसं उशीर आलं तर झालं, व्यवस्थित होते, शांततेत होते, काही प्रॉब्लेम येत नाही. जास्त अशी काही गर्दी पण नाही आहे, नॉर्मल आहे आणि सर्व व्यवस्थित सर्व आहे ना. तरी आता घरी वगैरे जायचं आहे, पण रिपोर्टला वेळ लागणार 70 अर्धा एक तास. कारण आईचे पण फोन येऊन गेलेत 2, झाला नाही काय, किती वेळ आहे. साहजिकच आहे, ते प्रश्न पडणारच आहे. आणखी आत्ता कोणाचा फोन आला? हां, तेच. हां, त्यांना असते मनातली इच्छा, जे काही ते बोलायचं ते बोलणं झालं लगेच. थोडंसं मोकळं वगैरे झालं आणि चला आता घरी वगैरे जायचं. रिपोर्ट आल्याच्यानंतर पुढला शूट आपला घरचाच राहणार आहे. तर असं मित्रांनो, मेन म्हणजे आताच घरी आलेलं आहे. झालं असं की लाईन पण नाही आहे इकडं. ते चारू शेंगा असतं तेच ना, चारू तुरीवर. हे आपल्या गावरान नाही आहे तसे. आणि मेन शॉक झालेला आहे, काहीतरी बाकीच्याची लाईन आहे पण आमचीच गेलेली आहे. कारण असं आलं की इकडे बघा मीटर वगैरे बंद आहे सर्व, बाकीच्या लाईन वगैरे इकडं. लाईन घरी आल्याबरोबर काय झालं पाहतो तर डायरेक्ट लाईनच गेलेली. हो, आता काय मालूम. तसं चौकड आल्या तर चौकड आलेले आहे, पण पहिल्यांदा आपण पाहता इकडं. चालते. आता थोडंसं जाय लाईन मधला बोलावं लागेल आणि करून घ्यावं लागणार आहे. आज काय आवडायचं दिवा? काय झाडाखाली लावा, नाही तर मग आवड्याखाली लावा. ठीक आहे. तर इकडे आत्ताच आलेला मी हॉस्पिटलमधून. काय सांगितलं ना, तसं नॉर्मल आहे म्हणे सर्व, फक्त बाळाचं वजन कमी आहे. तर म्हणे आता होऊन जाईल म्हणे, म्हणजे 9 हो आता वाढवावं लागेल ना, नेमकंच लागलं ना समजा 9 तेव्हा वाढायला काळजी घ्या. तर मागं पुढे असतेच, थोडंसं काळजी घ्यावंच लागणार आहे, प्रयत्न करायला लागणार वाढण्याची. खाणं पिणं चांगलंच. आणखी मेन डॉक्टरला दाखवायचं राहिलेलं आहे, पहिला आणखी दाखवावं लागणार आहे. ते येईलच 1-2 व्हिडिओ, पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आपल्याला नेमकं काय. पण इकडे मनातली भीती होती वेगळीच. गाडी आलेली बाहेरची. नाही ना, मग टायमावर जास्त लागते ना, काही करायचं ते करायला लागते. 2 दिवस मागून कुठं करायचं लागतं. चला असं आज आपली आज पहिली सोल्याची भाजी नाही, या सीझनची सुरुवात झालं. पहिलीच आहे सोल्याची भाजी. लाईन आल्यास तोपर्यंत व्हिडिओ घेऊ आपण आता, थांबून जाऊ नंतर. तर शेवटी जे आहे कालपासून लाईन आल्याच नाही आहे. कशी रात्र गेली आमची आम्हाला माहीत. कसं ॲक्च्युअली माहिती आहे का, मेन जे आहे लाईनची दुरुस्त केली होती आम्ही, लाईनमधनं बोलावलं आणि जॉईंट पण लावला होता थोडासा इकडं. थोड्या वेळ लोक चालली ती लाईन, तरी 2 तास 12-1 वाजे लोक चालली.
पण नंतर लगेच आणखी रातच्यानं काय पाण्यानं काय तर ते जळालं, डबल आणखी ते झालं. आज तर पूर्ण वायरिंगच बदलत सांगितलेलं, रूम मालकाला पण सांगितलं सर्व. पूर्ण खंब्यावरून तर मीटर लोक असं केबल वगैरे याबरोबर बरंच लाईनचं काम करायचं आहे. आरतीला बदलून हो ना, काय समजतं की झालं. हो. आणि इकडं जे आहे तुम्ही पाहिलं असेल आता कसं आहे फायनली. इकडे अंधारातच चालू आहे का? दिसत आहे का काही? दिसत आहे खिडकी आहे. आता उजेड आहे, रात्रीचा विषय वेगळा मग मेन. रात्री टॉर्च लावूनच केलं ना. टॉर्च लावला, लाईट होता एक चार्जिंगचा, त्याच्यावरच केला सर्व. आणि वेळेवर ते येईल ना. चॉपर पण कामाला आला. हो पाहुणे येणार आहेत ना आपल्या इथं. हो, हे पाहुणा नंतर येणार आहे, पण आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. पाहुण्याच्या भेटीला पण पाहुणा येणार आहे. हा. ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे कोण येणार आहे नेमके तर. हो. येते संध्याकाळी. हो हो येणार साथ. हो. आज मी तू दिले. चला असं आहे, बरेचसे कामं आहेत खूप सारे. आणि फाईल तर पाहिलीच आहे काल. काय मग काय समजलं तुला सर्च केलं तर? सांगितलं म्हणजे उजेडात ते थोडंसं अंधारात व्यवस्थित दिसत. थोडंसं कमीच वाटलं मला वजन वगैरे. आता डॉक्टर सांगतच होते वाढ. हो बाकी आहे ना, पहिला वाढू शकते. हो तसं माझं वजन 50 झाले काय. 50च्या वर आहे. 50 हां 50 हां 50च्या वरच आहे थोडंसं. थोडंसं काही ते ग्रॅममध्ये असते. मग ते काय आपण नॉर्मल जे आहे 50 आहे ना. तर 51 पाहिजे. तसं 12 किलो पाहिजे वजन वाढायला, पण 8 किलोच वाढलं. ठीक आहे वाढून जाईल थोडंसं, फक्त एवढं की प्रयत्न करायला लागेल 12 वाढून. किलो वजन वाढलं वरतं तर समजून जायचं की बाळ 3 किलोचं झालं असं समजलं. तर तसं 2-3 किलो कमीच आहे माझं. माझ्या हाईटनुसार बरोबर आहे. पण कालची जी आहे वाशिममध्ये आल्याच्या नंतरची गावकडे तर ठीक होतं साहजिक, लाईन जाणं. तेच ना पाणी कसं शहरातनी कसं वेगळंच असते. तर मसाला कसं करावं. आणि कसं आहे खेळात एकामेकाला मागू शकतो आपण शेजाऱ्याला. इथं तसं पण नाही झालं. कोणाच म्हणून नाही तुमची लाईट गेली, विचारलंही नाही कोणा विचार लाईट गेली तुमची का काही का लाईट काही काहीच नाही. तसंच असतं शेवटी, फरक हाच असते. चला मेन असं आहे. आणि थोडंसं जे आहे बरेचसे कामं पण आहेत आता. एक आता येणारच आहे भेटीला प्रत्येकजण, तेच ना. पण जास्त दिवस राहिले नाही आता. चला असं आहे शेवटी जे आहे मनातली भीती काही राहिलेली नाही आहे, मोकळी आहे थोडीशी. आणि मेन कसं असते सर्व झाल्याच्या नंतर डॉक्टर काय म्हणतात ते डिपेंड आहे. चला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.